हॅलो एव्हरीवन. तर आज आपण निघालोय तांब्या पितळेची भांडी घेण्यासाठी. तर म्हटलं चला तुम्हालाही दाखवूया म्हटलं. आणि आपल्या नाशिकमध्ये की नाही अतिशय स्वस्त आणि मस्त भावात तांब्या पितळेची भांडी मिळत आहे. तर ते कुठे मिळत आहे दाखवतेच तुम्हाला. तर नाशिक येथील जो भांडी बाजार आहे ना, तर त्याच ठिकाणी हे दुकान आहे. तर इकडे आल्यानंतर अशा काशाच्या थाळी सेटमध्ये सुद्धा, किंवा आपल्याला सेपरेट नुसतं ताट घ्यायचं असेल तर फक्त ताट सुद्धा आपल्याला मिळतं. तर यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन मध्ये आपल्याला मिळू शकतात. म्हणजे वाट्यांची डिझाईन वेगळी, ग्लास वेगळा. पण ही पारंपरिक पद्धतीचं जे ताट आहे ना, तर ते पण खूप सुंदर होतं. त्यानंतर पातेलं बघितलं मी, पातेल्यांचे सेट बघितले पितळीचे. तर लहानापासून तर मोठ्यापर्यंत भरपूर असे वेगवेगळ्या साईजचे आणि वेगवेगळ्या डिझाईनची या ठिकाणी पातेली होती, तांब्याची, पितळीची. तर म्हटलं चला. त्यानंतर कढया बघितल्या, तर कढया पण किलोवर आहेत आणि पितळीच्या कलई केलेल्या आहेत. तर त्याही रिझनेबल रेटमध्ये आहेत. आता काय किलो आहे, काय भाव आहे, तर ते तुम्हाला तिथे गेल्यानंतरच कळेल, किंवा मग स्क्रीनवर मी नंबर देईल, तर त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून विचारू शकतात. इकडे बघू शकतात वेगवेगळ्या वस्तू आपल्याला दिसत आहेत पाठीमागे, आणि अतिशय सुंदर आणि बारीक काम केलेल्या आखीव रेखीव अशा देवीच्या मूर्ती सुद्धा आहेत. आपल्याला पूजा घराच्या देवीच्या मूर्ती लागतात, किंवा वेगवेगळ्या पूजा साहित्य लागतं आपल्याला, तर ते सुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहे. आणि अतिशय होलसेल भावात, स्वस्त भावात आहेत. तर पूजेसाठी लागणारे कळस, गळू किंवा मग थाळ्या ते सुद्धा आहेत. ताम्हण, त्यानंतर मोठे मोठे पातेले सुद्धा आहेत. इकडे हा मिनी किचन सेट आहे. आपल्याला गिफ्ट वगैरे जर का द्यायचं असेल तर त्यासाठी आपण देऊ शकतो, आणि ते पण रिझनेबल रेटमध्ये आहे. त्यानंतर महादेवांचे मुखवटे, म्हणजे मंदिरांमध्ये जे वापरले जातात, मोठमोठ्या समया, त्यानंतर देवीच्या मूर्ती, देवी देवतांच्या भरपूर अशा इकडे व्हरायटीज आहेत. आणि वेगवेगळ्या मूर्ती देवांच्या, किंवा मग आपल्याला स्वयंपाकघराची भांडी लागतात ना, ते सगळे साहित्य या ठिकाणी आहे. आता हे कीर्तिमुख आहे. यामध्ये छोटं मोठं सगळ्या प्रकारचे अवेलेबल आहेत, आणि अतिशय रिझनेबल रेटमध्ये. हा आहे दागिन्यांचा डबा. तर इकडे सगळ्या अँटिक वस्तू तुम्हाला मिळून जातील. तर तो सुद्धा अगदी रिझनेबल रेटमध्ये. तर या ठिकाणी भरपूर आंबेकर म्हणून दुकानं आहेत, पण अशोक मुरलीधर आंबेकर यांच्याकडे आम्ही गेलेलो होतो. आणि तुम्ही सुद्धा एकदा नक्की भेट द्या, तुम्हाला जर का तांब्या पितळीच्या वस्तू घ्यायच्या असतील तर. तर मी काय आणलंय ते तुम्हाला दाखवते. एक दोन दिवस झाले, पण म्हटलं चला तुमच्याशी शेअर करायचे होते. आणि मी फक्त एक पातेलं घ्यायला गेले होते पितळीचं. जुनं माझं पातेलं बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. ते खूप जुनं झालंय, म्हणजे ते आईंचंच होतं, सासूबाईंचं, आणि तेच मी वापरायची. आणि आता त्याची कलई पण बऱ्यापैकी निघून गेलेली आहे, तर कलई पण करावी लागणार आहे तिला. मग सहज मी म्हटलं चला एक पातेलं घेऊन येऊ आपण पितळीचं. आपल्याला नॉनव्हेज वगैरे, म्हणजे मटन चिकनची भाजी वगैरे करायला, कधीतरी पुलाव वगैरे करायला बरं पडतं म्हटलं, आणि चांगलं असतं पितळीच्या भांड्यांमध्ये खाल्लेलं. तर माझ्याकडे खूप जास्त काही पितळीची भांडी नाहीयेत. जी आईंची होती तीच आहेत, आणि त्यातलं ते एक पातेलं मी वापरत असायची. आता एक डेक मला मिळाला होता वास्तुशांतीला वडिलांकडून. त्याच्यात आम्ही बऱ्याच वेळा केलेलं आहे आपण बिर्याणी वगैरे, ती पण तुझ्याशी शेअर केलेली. तर म्हटलं चला एखादं पातेलं घेऊन येऊया म्हटलं, आणि ते घेण्यासाठी म्हणून मी गेलेली होती. आता रील्स मध्ये मी सांगितलंय कोणाकडून काय कुठून भांडी आणले, तर त्याचं म्हटलं चला आता तुमच्याशी शेअर करूया म्हटलं. तर एक पातेल्यांचा सेट आणलेला आहे. मला फक्त एवढं एक पातेलं पाहिजे होतं, पण हा सेट घेतला मग मी आता. आणि तो आहे 4 पातेल्यांचा. तर हे एक आहे, हे एक, त्यानंतर हे एक आहे, आणि त्यातलं एक हे छोटस. हे मी चहासाठी वगैरे असं घेतलेलं आहे. आतमध्ये मस्त त्याला कलई केलेली आहे. खूप असे रिझनेबल रेट मध्ये आपल्याला मिळालेले आहेत, आणि यावर नावही मी टाकून आणलेली आहेत. काही भांड्यांवर मुलांची, काही भांड्यांवर आमची. आणि अजून आहेत भरपूर वेगवेगळी भांडी, ती पण दाखवते तुम्हाला. आणि ह्या 4 पातेल्यांचा सेट मी घेतलेला आहे. अगदी 2-3 जणांची भाजी असली की याच्यात पण होईल म्हटलं. आणि आता मी हीच डेली वापरणार आहे ही भांडी, कारण आहे ना, ही जी नॉनस्टिकची असतात ना, तर ते थोड्या दिवसांनी खराब होतात, आणि खराब झाल्यानंतर त्याला काहीच ऑप्शन नसतं, आपल्याला ते टाकून द्यायला लागतात. त्यानंतर अल्युमिनियमची तर वापरायलाच नको. माझ्याकडे खूप कमी भांडी आहे अल्युमिनियमची, नाहीच आहेत. म्हणजे फक्त एक कढई आहे, ती पण मी वापरत नाही जास्त. आणि ही जी भांडी आहेत ना, तर ही आपल्याला की नाही, म्हणजे वर्षानुवर्ष चालतात, आणि नंतर आपण ती मोड म्हणून देऊन दुसरी भांडी पण घेऊ शकतो. त्यामुळे याच्यात काही लॉस नसतो. तर म्हटलं चला हा एक 4 पातेल्यांचा सेट घेतलाय. भरपूर जड आहे बघा, पातेलं खूप जड आहे, सिंगल सुद्धा, आणि असं एखाद एक ठेवलं तर. आणि हा ठेवायलाही बरा पडतो, एखाद एक गेला म्हणजे ट्रॉलीत पण मावतं. त्यामुळे हा एक घेतलेला आहे. त्यानंतर कढया घेतल्यात मी 2, त्या पण दाखवते. तर भाजीसाठी वगैरे म्हटलं, पातेलं तर आहेच, पण कढया या रेग्युलर वापरायला घेतलेल्या. एक छोटी घेतली, एक मोठी घेतली. आणि हे आपल्याला वजनावर मिळतं.
आणि मी जिथून घेतले ना तर त्या ठिकाणी भरपूर असे रेट व्यवस्थित आहेत, आणि जास्त आपण घेतलं तर अजून ते कमी वगैरे करतात असं. तर तुम्ही तिकडे जा, नक्की फायदाच होईल तुमचाही. आणि याच्यावर पण मी नाव टाकून घेतलं. हे नाव की नाही ते असं मशीनने नाही टाकलं बरं का, तसं बारीक याच्याने अवजारने ठोकून करतात ना, त्या पद्धतीने टाकलंय. तर छान त्यांनी नाव पण टाकून दिले आम्हाला. त्यानंतर ह्या 2 कढया घेतल्या. आतमध्ये यांना पण कलई आहे. आता कलईचे सुद्धा आपल्याला वेगळे चार्जेस लागतात, पण आपल्याला कलई ऑलरेडी होती त्यामुळे याच्यात काही वेगळे आपल्याला चार्जेस लागले नाही. ते झालं. त्यानंतर एक हा तवा घेतला मी पितळीचा. तवा पण खूप छान आहे, मोठा आहे. मोठी भाकरी केली ना तरी ती बसणार आहे त्यामध्ये. आपण पुरणपोळी करतो तव्यावरची, ती पण छान मस्त मोकळी चोकळी बसणार आहे. आणि म्हटलं चला, तवे पण माझ्याकडे ना 3-4 तवे आहेत. 2-3 नॉनस्टिकचे आहेत. एक प्रॉपर नॉनस्टिकचा आहे, तो वापरतच नाही मी, कारण त्याला लागलीच डाग वगैरे पडतात आणि ते घासायला फार हे होतं, खराब होतं. आणि एक माझ्याकडे लोखंडी तवा आहे. 2 आहेत, म्हणजे एक असा हँडल असलेला आणि एक तो रेग्युलर आपला. तर लोखंडी पण चांगले असतात वापरायला, पण त्यातल्या त्यात हा पितळी तवा मला दिसला तिथे. म्हणजे त्यांनीच दाखवलं, त्यांच्याकडे भरपूर अशा वेगवेगळ्या वस्तू आहेत बरं का. तुम्ही एकदा नक्की भेट द्या. आणि आपल्याला असं वाटतं की सगळंच घेऊन यावं, पण तसं काही शक्य होत नाही, कारण भरपूर महाग असतात. म्हणजे पितळ, तांब वगैरे भरपूर महाग आहे, त्यामुळे नाही होत शक्य. पण ठीक आहे म्हटलं. तवा मला रिझनेबल रेट मध्ये मिळालेला आहे आणि मला खूप स्वस्त आवडलाय. म्हटलं चला आता हा वापरायला काढायच्या आधी तुमच्याशी शेअर करते आणि मग वापरायला काढेल. आता वापरल्यावर कसं आहे, चपात्या त्यात भाजल्या जातात नाही जातात ते पण दाखवेल तुम्हाला. तर तवा पण खूप छान पडलेला आहे. भाकरी पोळ्या काहीही करा. फक्त हँडल त्याचं की नाही स्टीलचं आहे बघा. हँडल स्टीलचं आहे, कारण पितळीचं ते नाही होत म्हणे शक्य. मी विचारलं त्यांना की पितळीचा हँडल, म्हटलं त्याला नाहीये. फक्त हा जो बेस असतो ना तव्याचा, तो आपल्याला आहे. त्यांनी हँडल आपल्यासाठीच लावून दिले, आपल्या सोयीसाठी. तर म्हटलं ठीक आहे, मी त्यावर पण नाव टाकून घेतलेलं आहे. चला, हा एक झाला. त्यानंतर एक मला हे तर खूपच सुंदर आहे, मला आवडलं फार. मी बघितला होता बऱ्याच वेळा. मी असं ज्या वेळेस बघते ना रील्स मध्ये वगैरे, खूप छान वाटतं हे किचन मध्ये. आणि म्हटलं चला, एकच मिनिट, मला कॉल येतोय. आणि हे वरती लावण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी बारीक बारीक जे वरती, हे बघा, याला इथे लावण्यासाठी ते आपण लावून घेऊया. खूप छान आहे हा डबा पण. आता हा खूप काही जास्त याचे पण रेट नव्हते, रेट पण याचे रिझनेबल होते आणि मला तर खूपच आवडला. म्हटलं चला एक हा पण घेऊन टाकूया, म्हणजे मग सगळ्या वस्तू होतील म्हटलं किचन मधल्या. इझी आहे हे लावणं, पण काही खूप अवघड नाहीये. फक्त खालून एक स्क्रू लावायचा आणि वरण हे असं फिक्स करायचं, झालं. याच्यापेक्षा एक मोठी पण साईज होती आणि त्यामध्ये हा छोटासा चमचा. असं वाटीची साईज पण बरोबर आहे. यामध्ये एक थोडी मोठी साईज होती, पण ती म्हटलं नको, एवढी पण आपल्याला नकोय. आणि हे बघा, ही साईज परफेक्ट आहे, आपल्याला किचन मध्ये चालते. जो माझा रेग्युलर डबा आहे ना स्टीलचा, याचा हळद तिखट आणि मिठाचा डबा जो आहे आपला, तर तो पण ह्या साईजचाच आहे जवळजवळ. खूप जास्त मोठाही नाही, खूप मोठा छोटाही नाही. आणि याचं झाकण पण ना छान आहे, असं फिक्स आहे. खूप म्हणजे इकडे तिकडे असं हे झालं तरी ते सांडणार वगैरे नाही. आणि दिसायला बघा सुंदर अशी डिझाईन आहे, त्यावर बारीक अशी डिझाईन दिसते का तुम्हाला? छान आहे, मला खूप आवडला होता. म्हटलं चला हा एक घेऊन टाकूया. मीडियम साईजचा घेतला मी. आणि हे आता कायमचेच होऊन जाणार आहेत आपल्याकडे. मोड मध्ये द्या, खराब झाल्यानंतर आपल्याला बदलवायचे असतील. आणि क्वालिटी पण खूप छान आहे. यामध्ये एक कसा हलकातला होता, पण तो ना त्याचा हा वरचा जो बेस आहे ना तसा हे व्हायचा. म्हटलं नको, थोडासा दणकटच घेऊया म्हटलं. तर खूप छान, मला ह्या वस्तू परवडल्या आहेत म्हणून म्हटलं तुमच्याशी शेअर करावं. हा झाला. त्यानंतर एक मस्तच अशी वस्तू आणली. तसं तर माझं नाहीच होतं त्या वस्तूसाठी, पण आहोंना खूप जास्त आवडली होती. मला गरज नव्हती वाटली त्या वस्तूची,
तर त्यांनी की नाही एक सर्विंग बाउल पण घेतलेलं आहे, तेही काशाचं. काच हा आपला 3 नंबरचा धातू आहे. सगळ्यात म्हणजे सुरुवातीला सोनं येतं पहिला, नंतर चांदी आणि त्यानंतर कास. तर थोडस ते महाग पण असतं सोन्याच्याच भावात म्हटलं तरी. आणि आपण मिडल क्लास लोक, आपण सोन्या चांदीचे ताट किंवा काय. अजून एक तुम्हाला सेट दाखवणार आहे कास्याचा, थाळीचा सेट दाखवणार आहे, तो पण खूप छान आहे. तर हे ना खूप असं दणकट असतं बरं का, वजनाला पण असतं. आणि आपल्याला यामध्ये म्हणजे सर्विंग बाउल आहे हा, तर सर्व करून आपण म्हणजे सर्व करायला पण यूज करू शकतो, किंवा मग भाजी झाल्यानंतर सुद्धा त्यात काढून ठेवलं आणि नंतर आपण दिलं तर ते पण चांगलं, कारण यात खाल्लेलं खूप चांगलं असतं, आपल्या शरीरासाठी खूप उत्तम असतं आणि ते थोड्या थोड्या प्रमाणात आपल्या शरीरात जात असतं. आता आपल्याला कोणी असं सांगितलं की बाबा आपल्या शरीरात जायला पाहिजे तांब पितळ लोह, तर असं आपण चमचाभर तर काही खाऊन घेणार नाहीयेत. तर ते रोजच्या जेवणात थोडं थोडं जाणार आहे. ही भांडी कधीच घ्यायला पाहिजे होती, पण ठीक आहे. आता सगळ्याच गोष्टी मिडल क्लास लोकांना काही शक्य होत नाही, त्यामुळे मग हळूहळू काही ना आता आम्ही घेतलेल्या आहेत. आणि थाळ्या पण दाखवते, 2 घेतल्यात मी थाळीचा सेट, तर तो पण दाखवते. एक माझा आणि एक आहोंचा आहे. तर आता बघूया म्हटलं किती त्याच्यात जेवण करतात ते, आणि त्याचे फायदे तोटे ते पण मी सगळं सांगणार आहे तुम्हाला. एकतर शॉर्ट्स मध्ये टाकेल किंवा इथेच सांगते. तर यासोबत की नाही हा एक चमचा पण आहे सर्विंग बाउल मध्ये. आणि बघा याला पण खूप असं वजन आहे बरं का, खूप असं हेवी येतो. आणि यात अजून भाजी टाकल्यावर हे हेवी होणार आहे, तर हे असं काढून आपण इकडे ठेवू शकतो डायनिंगवर, आणि मग त्यातनं आपण सर्व करू शकतो. तर थाळ्या आपल्याला कसं सगळ्यांसाठीच घ्यायला काही परवडणार नाहीये, तर मी 2च सेट घेतले थाळीचे. आणि हा बाउल घेतला म्हणजे यामध्ये भाजी काढून मला ठेवता येणार आहे, आणि मग ते सगळंच आपण जेवताना घेऊ शकतो असं. तर चला आता हे ठेवून देऊया आणि तुम्हाला दाखवते, थाळ्या दाखवते. पण त्या आधी मी अजून एक वस्तू दाखवते तुम्हाला. तर ही एक घागर घेतली. माझ्याकडे कळस खूप आहेत, 2-3 कळस आहेत माझ्याकडे, पण ते पूजेला वगैरे मग छोटेसे चालतात. पण म्हटलं चला ही एक घागर घेऊया. अशी एक घागर माझ्याकडे नव्हती. रेग्युलर जी आपली डिझाईन असते ना अशी कळसासारखी, बघा ती रेग्युलर डिझाईन, तर ती होती तिथे. आणि ही एक होती, अजून एक वेगळी डिझाईन होती, ती पूर्ण अशी माठासारखी होती. पण मला ही त्यातल्या त्यात खूप छान वाटली, सिंपल आणि मस्त. आणि हा बेस तिचा असा बैठकी ना, म्हणजे डोक्यावर वगैरे कधी आपण अशी पकडली तर मग छान वाटेल म्हटलं, म्हणजे सरकणार वगैरे नाही आणि हात लावायची गरज नाही आपल्याला. त्यामुळे म्हटलं चला. आणि तो जो असा आकार होता ना थोडासा कळसासारखा माठासारखा, तर त्याचा हा जो बेस ना तो असा निमुळता होता, निमुळता. मग त्यामुळे इथे कमी जागा होती आणि मग ते डोक्यावर बसणार नाही असं. तर म्हटलं चला एक ही घागर घेऊया म्हटलं. तर ही एक घेतली. आणि त्यानंतर आता तुम्हाला थाळी दाखवते, थाळीचा बॉक्स आणते, एकच मिनिट. हा एक सेट आहे काशाच्या थाळीचा. तर चांदीचे सोन्याचे ताट तर आपण ते आणू शकणार नाही, तर म्हटलं चला काच तर आपण घेऊ शकतो. काच पण बऱ्यापैकी आता महाग झालंय. तुम्हाला ना एक ताट एक मी काढलाय तोच दाखवते आता, हा पूर्ण पॅक आहे. एकच मिनिट, एक मिनिट. तर हा काशाच्या थाळीचा ताट, काशाच्या थाळीचा ताट नाही, काशाची थाळी. तर यामध्ये आता आपल्याला 2 वाट्या, हा एक चमचा, एक डिश छोटी, आणि हा ग्लास, आणि हा ताट, अशा ह्या एवढ्या वस्तू आपल्याला मिळतात. 6 वस्तू आहेत त्या. 6 वस्तूंचा हा एक सेट आहे थाळीचा. आणि यामध्ये जेवण केलेलं अतिशय उत्तम असतं. फक्त काही गोष्टी आपल्याला पाळायला लागतात. एक म्हणजे आंबट पदार्थ आपण यामध्ये खाऊ शकत नाही, म्हणजे लिंबू वगैरे पिळून, किंवा मग दही वगैरे, कढी, हे प्रकार आपण यामध्ये खाऊ शकत नाही.
कारण याच्याशी जेव्हा त्याचा संपर्क येतो तर एक वेगळंच तयार होतं ते रसायन, त्यामुळे मग आपण खाऊ नाही शकत त्यामध्ये. फक्त रेग्युलर आपण सगळ्या भाज्या वगैरे खाऊ शकतो. तेवढी फक्त काळजी घ्यायची की ज्यावेळेस आपल्याला दही खायची तर ही वाटी आपल्याला घ्यायची नाहीये, किंवा ह्या ताटात आपण ह्या चमच्याने आपण खायचं नाही दही वगैरे किंवा कढी वगैरे ते. त्यानंतर पाणी वगैरे आपण भरून ठेवलं आणि प्यायलो तरी चालणार आहे, किंवा जेवताना ग्लास भरून घ्यायचा आहे आपल्याला. तर अशा पद्धतीने हे ताट काही येतं. आणि यामध्ये की नाही भरपूर असे वेगवेगळे प्रकार होते, पण मी सिंपल आपला पारंपरिक जो वाटीचा शेप असतो तो घेतलेला आहे. आणि ग्लासाचाही शेप तसाच घेतलाय, सिंपल आपला पारंपरिक, पूर्ण ही पारंपरिक वाटलं पाहिजे म्हणून. आणि यामध्ये की नाही वेगवेगळे अजून शेप होते. त्यानंतर वाट्यांवर इकडे डिझाईन वगैरे असं भरपूर काय काय होतं. तसं तुम्हाला समजा कोणाला गिफ्ट वगैरे द्यायचं असेल तर त्यावेळेस मग तुम्ही तसं घेऊ शकतात, पण मी सिंपलच घेतलं. आणि यावर पण लिहिलेलं आहे की 100% हे काच आहे असं. तर तसं तुम्ही बघून घ्या, त्यावर मार्क असतो प्युअर कासा, त्यावर लिहिलेलं पण आहे 100% असं. आणि यातलाच अजून जो म्हणजे जे प्युअर नसतं त्यातला पण आम्हाला त्यांनी एक सेट दाखवला. तर ते लागलीच कळत होतं, त्यावर लिहिलेलं पण होतं की नाही असं 100%. आणि लागलीच त्याचं ते हातात घेतल्यावरच त्याचा फील येत होता की हे कसं दणकट मजबूत असतं असं. तसंच आता ह्याची काळजी कशी घ्यायची की याला स्वच्छ साध्या आपल्या जी सॉफ्ट घासणी असते ना त्याच्याने घासून वगैरे ठेवून द्यायचा. फार ते तारेच्या वगैरे खरखरीत घासण्याने आपल्याला घासायचं नाहीये, तेवढंच फक्त. आणि अजून एक म्हणजे हे नाजूक असतं थोडस, तर यावर असा आघात झाला किंवा काही जोरात दणका बसला तर याचं तुकडं पडणार आहे, म्हणजे हे डायरेक्ट 2 तुकडे होतील याचे. असं वाटी पडली समजा खूप उंचावरून पडली, आता ह्या टेबलावरून खाली पडली तर नाही फुटणार असं काही नाही. म्हणजे ती नाही फुटणार एवढ्या उंचीवरून, पण खूप असं वरून फुटली किंवा खूप जड वस्तू त्याच्यावर आदळली गेली तर मग ते फुटू शकतं, ताट फुटू शकतं. म्हणजे सगळ्याच वस्तू ह्या काशाच्या, तेवढं ते आपल्याला फक्त सांभाळायला लागतं. म्हणून कदाचित रेग्युलर यूज मध्ये आपण हे वापरत नसू, पण आता मी आणलेत ते. आणि म्हटलं चला ते आता आपल्याला वापरायचे तर उशिरा का होईना, पण म्हटलं चला आता जर आपण काशाच्या थाळ्या आणल्यात तर ते यूज करायला पाहिजे, हे आपण ठेवण्यासाठी तर नाही आणलेले आहेत. आणि सगळ्यांना कास म्हणजे सगळ्यांच्या जेवणात यायला पाहिजे म्हणून मग हे सर्विंग बाउल, तर ते पण मला प्रचंड आवडलेलं आहे. त्यानंतर आता एक वस्तू दाखवायची राहिली, ती म्हणजे ही. तर हे बघा, जवळून दाखवते थोडं. तर हे आहे कीर्तिमुख, आणि हे कीर्तिमुख आपल्याला दरवाजाच्या बाहेर लावायचंय. बाहेर लावू शकतो, मेन डोअरच्या बाहेर, जिकडं एंट्रन्स आहे ना आपला तिकडे, किंवा मग एंट्रन्सला मध्ये आल्यानंतर समोर फ्रंटला. तर हे कीर्तिमुख आहे आणि हे मंदिराच्या बाहेर लावलं जातं, किंवा मग म्हणजे मंदिराच्या मुख्य द्वाराजवळ किंवा मग घरांच्या मुख्य दरवाजाजवळ आपण लावू शकतो. त्यामुळे नेगेटिव्हिटी घरामध्ये येत नाही, नकारात्मकता बाहेर राहते, वाईट नजर, दोष वगैरे होत नाही असं म्हटलं जातं. तर भरपूर याच्याबद्दल माहिती आहे. कीर्तिमुख तुम्ही सर्च करा गुगलला, तुम्हाला पूर्ण माहिती मिळून जाईल. आता बरेच जण म्हणतात की घराच्या बाहेर लावत नाही, पण आम्ही पण हे सगळं सर्च करून माहिती घेऊन त्यानंतरच आणलेलं आहे. तर अशा प्रकारचं असतं. यामध्ये एक छोटी साईज सुद्धा आहे त्यांच्याकडे अवेलेबल. आणि अशा प्रकारचे सूर्यमुख वगैरे भरपूर वस्तू आहेत त्यांच्याकडे, तुम्ही घेऊ शकतात, बघू शकतात. आपल्या नाशिकमध्येच आहे, भांडी बाजारात त्यांचं दुकान आहे. तर आंबेकर म्हणून, अशोक मुरलीधर आंबेकर यांचं मी सांगितलं होतं तुम्हाला, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी, कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला असेल मी डिस्क्रिप्शन मध्ये, तर तुम्ही घेऊ शकतात. आणि हे कीर्तिमुख पण खूप असं प्रभावी आहे, तर आपण हे लावू शकतो. आणि बरेच जण बऱ्याच वेगवेगळ्या वस्तू लावतात, तर आम्हाला हे आवडलं आणि याच्याबद्दल ज्या गोष्टी आम्ही वाचल्या होत्या त्या पण आम्हाला पटल्या, तर म्हटलं चला आपण पण एक घेऊन टाकूया. आणि यातलं एक छोटं पण मिळतं, म्हणजे हा जो मधला मुखवटा आहे ना त्या साईजचं पण एक मिळतं, ते पण आपण लावू शकतो. तर त्याची किंमत पण कमी असते. तर प्राइस वगैरे तिकडे जाऊन आपल्याला कमी जास्त पण करता येते, त्याचं काही इश्यू नाहीये. आपल्याला यावर जी प्राइस आहे त्याप्रमाणेच आपल्याला मिळेल असं काही नाहीये. तिकडे जाऊन आपण कमी जास्त आपल्या बरोबर म्हणजे ते करतात बरोबर. त्यानंतर बाकी काही नाही, मग एवढ्याच वस्तू आणलेल्या होत्या त्या सगळ्या शेअर केल्या. आणि याच्यामध्ये काय आहे ते म्हणाल तुम्ही, तर ते पण मी आताच घेऊन आलेली आहे.
जे पातेले घेतलेत ना आपण स्टील याचे पितळीचे, तर त्यासाठी मी झाकण्या घेतलेल्या होत्या आणि त्या म्हटलं चला तिच्या समोर स्टीलच्या भांड्यांचंही दुकान होतं तर तिथनं मी त्या घेऊन टाकल्या. तशा माझ्याकडे आधीच्या पण आहेत, पण त्या प्रत्येक पातेल्यांवर त्याच्यावर अशा सेट होणाऱ्या आहेत आणि म्हटलं चला याच्यावर बसणाऱ्या घेऊया. तर ह्या मी 4 घेतलेल्या आहेत पातेल्यांवर आणि कढयांवर पण ह्याच बसतात. पातेल्यांच्या मापाप्रमाणे ह्या छोट्या मोठ्या अशा घेतलेल्या आहेत. ह्या पण चांगल्या मजबूत आहेत, दणकट आहेत. तर ह्या घेतलेल्या आहेत. तर हे सगळं साहित्य घेतलेलं होतं, म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूया म्हटलं. तर चला आता हा सगळा पसारा झालेला आहे आणि तो मी आता आवरून घेते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट्स मध्ये सांगा आणि ह्या सगळ्या वस्तू जर का तुम्हाला आवडल्या असतील आणि तरी ह्या मी मोजक्या वस्तू घेतलेल्या आहेत, त्यांच्याकडे भरपूर असे प्रकार आहेत. वेगवेगळ्या गणेशजींच्या मूर्ती आहेत, वेगवेगळ्या देवी देवतांच्या मूर्ती आहेत आणि खूप जास्त रिझनेबल रेट मध्ये आहेत. तर तुम्ही नक्कीच अशोक मुरलीधर आंबेकर यांच्याकडे भेट द्या. नाशिक भांडी बाजार या ठिकाणी त्यांचं दुकान आहे आणि योग्य त्या दरात खरेदी करा. चला तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि थोडा पण आवडला असेल ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ. बाय.